1 महिन्यामध्ये आता 25% रक्कम भरायची. ती रक्कम भरण्यासाठी हे 5 जण एकत्र येणार. त्यांच्या हिश्श्याला जे काही 3-3.5 कोटी रुपये येतील ते लोक भरतील. त्याच्यानंतर बँक जे लोन देईल ते बँक लोन कोर्टामध्ये जमा होईल आणि त्याच्यानंतर ते पोझिशन मिळेल आणि त्याच्यानंतर तो व्यवहाराला सुरुवात होईल. म्हणून कोणत्या गोष्टीवर भ्रष्टाचार केला हे एकदा सांगताना हे डोकं जे आहे ना, रात्रीची उतरली नाही ना तर हे असे प्रकार घडतात. रात्रीची ज्याची दारू उतरत नाही ना ते अशी बडबड करतात आणि लोकांना आता ती सवय झालेली, त्यांना माहिती आहे. म्हणून या प्रकरणात जर चुकीचं असेल तर मी निश्चित समोर येऊन तर सांगू शकतो हो चुकीचं केलं म्हणून. परंतु जर कायदेशीर प्रमाणे जर काही काम होत असेल तर त्याच्यामध्ये यांच्यासारख्यांनी दलालांनी पर्सेंटेजवाल्यांनी बदनाम करायचा प्रयत्न करू नये. तुम्हाला हे सगळं लिगल माहिती आहे ना, मी सांगतो म्हणून नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका, अजिबात नको. हे तुम्हाला रेकॉर्ड कलेक्टर ऑफिसमधून जो त्यांचा काय असतो SDM त्याच्याकडे जा, रेकॉर्ड घ्या. कोणत्या तारखेला केला होता, कधी केला होता, का तुम्ही किती वेळेला कोर्टात गेला होता, कोर्टाने तुमच्यावर काय ताशेरे ओढलेत, मग तुमचा हा कितवा दिलेला होता, हे सगळे प्रश्न त्यांच्या उत्तर त्यांच्याकडे आहेत ना. म्हणून हा प्रशासकीय भाग जो आहे तो तुम्ही त्यांना विचारू शकता ना. हे मी सांगतोय म्हणून नाही किंवा माझ्यासाठी लिलाव होतोय किंवा हॉटेलसाठी लिलाव यांना घेण्यासाठी होतोय अशातला कोणताही प्रकार नाही. हा लिलावची वेळ ही 7वी होती, 7वी. त्याच्यानंतर या सर्वांनी मिळून एक व्यवसायामध्ये आपण पदार्पण करू. म्हणून अशा वेळेला अशा मराठी माणसाचं नाव घेतात. लाज नाही वाटत तुम्हाला? एखाद्या मराठी माणसाने एखाद्या उद्योगामध्ये जाताना त्याला सपोर्ट करण्यापेक्षा त्याला भ्रष्टाचार करायला म्हणतात. तुमच्याकडे जे दलाल होते ना त्या महानगरपालिकेमध्ये, तिथं त्यातलं एकही मराठी नव्हता. त्यांच्याचं तुम्ही काय तोंड जातं कुठे, काय काय करत सेवा करायची तुम्ही. ते दलालांनो मेहनत करा, कमवा आणि मोठे व्हा.